श्रोते हो, नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, ज्याच्याजवळ मनातील भाव व्यक्त करताना आपल्याला संकोच वाटत नाही, खोटं बोलावंसं वाटत नाही, त्याला फसवावंसं वाटत नाही, पाप पुण्याची कबुली देण्यास मन कचरत नाही, ज्याला आपला पराक्रम कौतुकानं सांगावासा वाटतो, ज्याच्याजवळ पराभवाचं शल्य हे उघड करायला कमीपणा वाटत नाही, ज्याच्या सुखदुःखाशी आपण एकरूप होऊ शकतो, तो खरा मित्र असतोय. श्रोते हो, मित्र ही जीवनातील अत्यावश्यक गरज आहे. मन निकोप राहण्यासाठी, कर्तृत्वाला प्रोत्साहन देण्यासाठी, मिळवण्यासाठी मित्र हा हवाच असतोय. मैत्री हाचा एक दागिना आहे जो आहे सगळ्यांकडे दिसतो, पण तो जाणवत नाही. म्हणून श्रोते हो, अशी मैत्री करा की जे दिसली नाही तरी चालेल, पण ती जाणवली मात्र नक्की पाहिजे. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. शक करणं वाईट नसतं, हा पण एक प्रेमाचा भाग असतो. शक तोच करतो जो आपल्या प्रेमाला गमवायला घाबरतो. नातं असं असावं की ज्याला कितीही वर्ष झाली तरी त्यात प्रेम पहिल्यासारखंच असावं. थोडं स्वतःसाठी जगायला शिकावं, कारण लोक गरज आहे तोपर्यंत सोबत राहतील, नंतर कधी एकटं सोडतील हे समजणार सुद्धा नाही. दररोज येणाऱ्या अनुभवातून एवढंच कळतं की आपल्या कुटुंबाशिवाय आपलं कोणीच नसतं. कोणावरही प्रेम करणं हा वेडेपणा, कुणीतरी आपल्यावर प्रेम करणं ही भेट, आणि आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यानं आपल्यावरही प्रेम करणं म्हणजे नशीब. झाडाचं तुटलेलं पानही आपल्या जाण्यानं खुश असतं, कारण नव्या पानाला जीवन देण्यासाठी जागा मोकळी केलेली असते. निस्वार्थ भावनेनं केलेलं कोणतंही कार्य हे नेहमी श्रेष्ठच असतं. लोकांबद्दल माहिती नाही, पण आपण जिथं जिथं नाती प्रामाणिकपणे जपण्याचा प्रयत्न केला, तिथं तिथं आपल्याला अश्रूंशिवाय काहीच मिळालं नाही. ज्या व्यक्तीच्या डोळ्यात फक्त आपल्याला गमावण्याच्या भीतीनं डोळ्यात पाणी येतं, त्या व्यक्तीपेक्षा अधिक प्रेम आपल्यावर कोणीही करू शकत नाही. आयुष्याच्या वाटेवर स्त्री किती हारली, किती खचली, तरी हिंमत कधी हारत नाही. शून्यातून आपलं जग परत निर्माण करते, हिंमत ठेवते, आणि हीच हिंमत तिला आयुष्य जगण्याची प्रेरणा देते. आपलं आयुष्य किती आहे हे आपल्याला कुणालाच माहीत नसतं. म्हणून आपण सगळ्यांशी प्रेमानं वागण्याचा प्रयत्न करायचा. उद्या या जगात आपण असे नसेल तेव्हा आपल्या आठवणीनं कुणा एका जरी व्यक्तीच्या डोळ्यात 4 थेंब पाणी आलं तरी आपल्याला स्वतःला भाग्यवान समजायचं. जेव्हा आपण लोकांना महत्त्व देतो तेव्हा त्यांना वाटतं आपण नेहमी प्रिय असतो, पण त्यांना हे समजत नाही की आपण त्याच्यासाठी स्वतःचं काम बाजूला ठेवून त्यांना जास्त महत्त्व देतो. माणसं प्रॉपर्टीसाठी भांडणं करतात, पण जो कमवून गेलाय तो काय घेऊन गेला? सगळं तुम्हालाच ठेवून गेला. मग तुम्ही पण एक दिवस असंच जाणार आहात. म्हणून भांडण हे कुणाशीच करू नका. कोणी तुम्हाला समजून नाही घेतलं तरी टेन्शन नाही घ्यायचं, कारण चांगली माणसं आणि चांगली पुस्तकं हे प्रत्येकाला समजत नसतात.
आयुष्यात जीवाला जीव देणारा जिवलग भेटला की देवाकडून कोणत्याही अपेक्षा उरत नाहीत. फक्त सहन करणाऱ्यालाच माहीत असतं की घाव किती खोलवर आहे. स्वतःला कधी कमी लेखू नका. तुम्ही समजता त्यापेक्षा अधिक क्षमता तुमच्यामध्ये असते. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी चुकणं आणि शिकणं हे दोन्ही महत्वाचं असतं. थकलेल्या मनाचा शेवटचा आधार म्हणजे देव, भगवान, जो दिसत नाही आणि भेटतही नाही, पण त्याला मनापासून श्रद्धेनं साथ घाला. तो नक्कीच कोणत्या ना कोणत्या रूपात धावून आल्याशिवाय राहत नाही. सत्याचे नाव हालेल, डोलेल, डगमगेल, पण कधीच बुडणार नाही. बोलून मन मोकळं करणारा मनात कपट ठेवत नाही आणि मनात कपट ठेवणारा घात केल्याशिवाय राहत नाही. विश्वास सगळ्यावर डोळं उघडून ठेवायचा, बंद करून नाही. कारण हातात हात घालून फिरणारा सुद्धा वेळ आल्यावरती बदलत असतो. जीव लावणारी व्यक्ती ही आयुष्यात असेल तर आयुष्य जगायला वेगळीच मजा येते. आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर बोलायचं असेल तर कधी टॉपिकची गरज नसते. बस मनात इच्छा असायला हवी. विषय आपोआप निघत जातात. नवरा बायकोचं नातं हे विठ्ठल रुक्मिणी सारखं असावं. एकदा शब्द दिला की 28 युग सोबत असावं. मुलगी फक्त नवऱ्याच्या भरोशावर सासरी येत असते. त्यामुळं नवऱ्यानं घरच्यांच्या बरोबर बायकोच्या मनाचाही विचार करायचा असतो. श्रीमंताची मुलगी ही सून म्हणून घरी आणली की तिला नांदवावी लागते आणि गरीबाची मुलगी असली की तिला नांदावं लागतं. हे जग खूप भारी आहे. जे नांदते तिला पळवतात आणि जी पळते तिला नांदवतात. जी आपल्या चुका दाखवते पण घोड चुकांवर पांघरून घालते. जी आपल्या खाण्यावर बोलते पण न खाल्ल्यावर काळजी करते. चहा पिल्यावर जी सतत बोलते पण भिजून आल्यावर स्वतः चहा करून देते. जिला सगळ्यातलं सगळं कळतं पण चेकवर सही कुठं करायची विचारते. जिच्या बडबडीनं आपण बाहेर जातो पण तिच्याच ओढीनं आपण लवकर परत येतो, ती बायको असते.